नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघालोय. वेळेत मागे, जवळपास 80 वर्षे मागे, जून 1946 मध्ये. आपण अखंड ज्योती मासिकाची पानं उलटून एक असा खजिना शोधणार आहोत जो परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींनी आपल्याला दिलाय. आणि गंमत म्हणजे हे ज्ञान तेव्हा जितकं महत्वाचं होतं तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त आज आपल्यासाठी महत्वाचं आहे. कधी विचार केलाय, आजच्या या धावपळीच्या गोंधळाच्या जगात आपलं खरं सत्य आपण कुठे शोधायचं? म्हणजे चोहोबाजूनी इतका आवाज आहे, इतकी माहिती आहे की आपला स्वतःचा आतला आवाजच हरून गेलाय. तो आवाज, ती शांतता, ती मिळेल कुठे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आणि या प्रश्नांची उत्तरं कुठे बाहेर शोधायची गरजच नाहीये. ती तर एका अशा पवित्र स्रोतामध्ये, एका शाश्वत ज्ञानामध्ये दडलेली आहेत, जे आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतं. मग तयार आहात? चला या ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया. तर ह्या प्रवासातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा, आपल्या आत दडलेल्या त्या प्रचंड शक्तीला ओळखण्याचा. हो, आपल्या प्रत्येकाच्या आत एक अशी शक्ती आहे जी मोठ्यातल्या मोठ्या संकटातूनही आपल्याला तारून नेऊ शकते. मग हे आत्मबल म्हणजे नेमकं काय? बघा, याचा अर्थ बॉडी बिल्डिंग किंवा शारीरिक ताकद नाही, किंवा कुणावर तरी अधिकार गाजवणंही नाही. आत्मबल म्हणजे आपल्या आत्म्याची ताकद, एक अशी शांत, स्थिर, अढळ शक्ती जी कधीच कमी होत नाही. विचार करा, हे वाक्य किती किती पोटेंट आहे. गुरुदेव काय सांगतायत की आपण जिकडे तिकडे जी शक्ती शोधतोय ती सगळ्यात मोठ्या स्वरूपात आपल्या आतच आहे. ती फक्त शांत झोपलेली आहे. तिला फक्त जाग करण्याची, तिला ओळखण्याची गरज आहे. पण मग प्रश्न येतो की ही आंतरिक शक्ती वाढवायची कशी? त्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही आहे. गुरुदेवांनी 3 अगदी सोपे सरळ मार्ग सांगितले आहेत. पहिला, आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच्या आत डोकावून बघा. दुसरा, अनुशासन, आपले विचार आणि आपली कामं यांना चांगल्या तत्वांशी जोडा. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा, निस्वार्थ सेवा, दुसऱ्यांची मदत करा. बस, हे 3 मार्ग म्हणजे आत्मबल वाढवण्याचा पक्का पाय आहेत. ठीक आहे, तर आपण आपल्या आतल्या शक्तीला ओळखलं. आता पुढची पायरी काय? आता वेळ आहे त्या आंतरिक शक्तीला त्या मोठ्या वैश्विक शक्तीशी जोडण्याची. ती शक्ती जी हे संपूर्ण ब्रह्मांड चालवते. आणि इथे श्रद्धा म्हणजे काहीतरी अंधपणे मानणं असं मुळीच नाहीये. नाही, खरी श्रद्धा म्हणजे एक अनुभव, एक जिवंत कनेक्शन, त्या परमशक्तीशी एक अगदी वैयक्तिक, एक खोल नातं तयार करणं. आणि त्यासाठी हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, भौतिक संपत्ती म्हणजे पैसाडका ह्याचं काय? ते आज आहे, उद्या नाही, ते कधी जाऊ शकतं. पण आध्यात्मिक संपत्ती, ती आपली स्वतःची आतून कमावलेली दौलत आहे. ती एकदा मिळाली की ती कायम आपल्यासोबत राहते आणि उलट वेळेसोबत वाढतच जाते. खरी शांती आणि खरा आनंद इथेच दडलेला आहे. गुरुदेवांचा हा विचार पर ईश्वराच्या आपल्या कल्पनेलाच बदलून टाकतो. ते म्हणतात, ईश्वर म्हणजे आकाशात बसलेली कोणी व्यक्ती किंवा मूर्ती नाही, तर ईश्वर म्हणजे एक वैश्विक नियम आहे. कशाचा नियम? प्रेम, सत्य आणि न्यायाचा. एक असा कायदा जो संपूर्ण सृष्टीला एका तालात, एका संतुलनात बांधून ठेवतो. बरं, आता आपल्याला आंतरिक शक्ती कळली, ईश्वराशी कसं जोडायचं हेही कळलं. पण या सगळ्या ज्ञानाचा करायचं काय? ते फक्त डोक्यात ठेवून काही उपयोग? तर पुढचा टप्पा आहे या सगळ्याला आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या प्रत्येक कामात उतरवण्याचा. आणि त्यासाठी गुरुदेवांनी एक शब्द वापरला आहे, पवित्रता. आता पवित्रता म्हटलं की आपल्याला फक्त अंघोळ किंवा स्वच्छ कपडे आठवतात. पण इथे अर्थ खूप खोल आहे. पवित्रता म्हणजे 3 गोष्टींची शुद्धता. आपले विचार, आपले शब्द आणि आपली कृती. जेव्हा आपले विचार, बोलणं आणि करणं हे तिन्ही स्वच्छ, निस्वार्थ आणि सत्याच्या मार्गावर असतात, तेव्हा खरं पवित्र जीवन सुरू होतं. आणि असं जीवन जगण्याचे फायदे? अरे वा, ते तर अद्भुत आहेत. मन एकदम साफ होतं, काय बरोबर काय चूक हे लगेच कळायला लागतं. आतून एक समाधान, एक विलक्षण शांतता मिळते. आणि इतकंच नाही, अशा व्यक्तीच्या असण्यानेच आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होऊन जातं. म्हणून सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की आपलं चारित्र्यच आपला पाया आहे. जसं मजबूत पायाशिवाय मोठी इमारत उभी राहू शकत नाही, तसंच शुद्ध चारित्र्याशिवाय
मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टींना काहीही अर्थ उरत नाही. हा पाया पक्का असेल तरच आध्यात्मिक प्रगतीची इमारत उभी राहील. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. या सगळ्या मंथनातून आपल्या पुढच्या मार्गासाठी कोणती महत्वाची सूत्र हाती लागलीत ते एकदा पक्क करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपल्या आंतरिक प्रवासाविषयी. पहिलं, आपली खरी ओळख आपला आत्मा आहे, जो शक्तीचा अथांग स्रोत आहे. दुसरं, या शक्तीला म्हणजे आत्मबलाला आत्मपरीक्षण आणि अनुशासनेने वाढवा. तिसरं, खरी संपत्ती भौतिक नाही तर आध्यात्मिक आहे. आणि चौथं, ईश्वराला कुठली व्यक्ती म्हणून नाही तर एक जिवंत वैश्विक शक्ती म्हणून अनुभवा. आणि आता या आंतरिक ज्ञानाला बाहेरच्या जगात कसं जगायचं? तर आपल्या विचारात, शब्दात आणि कर्मात पवित्रता ठेवा. सद्गुणी कर्म हेच खरं ज्ञान आहे. आपलं चारित्र्य हेच आपल्या आध्यात्मिक विकासातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे, हे लक्षात ठेवा. आणि हो, निस्वार्थ सेवा हा स्वतःला शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर हा सगळा विचार ऐकल्यानंतर जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारूया. या कालातीत ज्ञानामधून अशी कोणती एक गोष्ट, कोणतं एक सत्य आहे जे आज आपण आपल्यासोबत घेऊन जाणार आहोत, जे आपल्या मनात कायमचं घर करेल आणि कदाचित आपल्या आयुष्याला एक नवी सुंदर दिशा देईल? यावर नक्की विचार करा.